आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत आणि खासदार कुमार केतकर देखील जोडले गेले आहेत। सर, तुम्ही एक फार मोठा टप्पा बघितला या देशातल्या पत्रकारितेचा, फार मोठा तुमची फार मोठी आणि फार ग्लोरियस अशी कारकीर्द राहिली आहे पत्रकारितेतली। तुम्ही हा प्रकार बघताय, माझी माहिती, करेक्ट मी इफ आय एम रॉंग सर, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा कुठल्या वृत्तवाहिनीवरती अशा प्रकारची बंदी इथे येते। तुम्ही साधारणपणे या गोष्टीचं कसं विश्लेषण कराल? महाराष्ट्रातच नव्हे, आपल्या देशात कुठेही अशा प्रकारची बंदी घातली गेलेली नाही आजपर्यंत। ज्या आणीबाणीचा उल्लेख सातत्याने केला जातो त्या आणीबाणीच्या काळातही अशा प्रकारची बंदी नव्हती। अर्थातच त्यावेळेला खासगी चॅनल्स नव्हते, त्यामुळे तो प्रश्न नव्हता, परंतु इतर अनेक खासगी माध्यमं होती, पण कोणत्याही खासगी माध्यमावरती अशा प्रकारची बंदी कधीही घालण्यात आलेली नाही। याच्याही पेक्षा अतिशय वाईट प्रकारचा प्रचार किंवा मांडणी किंवा निवेदनं अनेक चॅनल्सवरनं, विशेषतः गुजराती चॅनल्सवरनं आणि काही इंग्रजी चॅनल्सवरनं, उदाहरणार्थ अर्णब गोस्वामीच्या चॅनलवरनं झालेली आहेत, परंतु त्याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, किंबहुना त्यांना सूट दिलेली आहे। जीचे सुधीर चंद्रा आणि बाकी सगळ्या लोकांनी ज्या प्रकारचे कॅम्पेन चालवलेले आहेत, अगदी इंडिया टुडेवरच्या राहुल कर्नलने सुद्धा त्यांच्यावरती खरं म्हणजे जर असेल सरकारला लाज किंवा घटनेच्या बद्दलची लाज, तर त्यांनी त्यांच्यावरती बंदी घालायला हवी होती। या प्रकरणामध्ये ही बंदी घालणं हा केवळ एक राजकीय खुन्नस त्यांनी उघडायचा प्रयत्न केलेला आहे आणि कमलेश सुतारांचं त्यांनी निमित्त केलेलं आहे। त्यांना या चॅनलवरती बंदी घालायची होती, कारण कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र माध्यम त्यांना टिकून द्यायचं नाहीये। त्यातलाच हा प्रकार आहे। फक्त महाराष्ट्र सरकारचा प्रश्न नाहीये, की केंद्र सरकारचं जे आताचं धोरण आहे त्या धोरणानुसार महाराष्ट्र सरकार वागलेलं आहे, कारण आता महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारच्या, विशेषतः गृह मंत्रालयाच्या पुढे अत्यंत लाचार पद्धतीने वागतं आणि म्हणून आपण याचा धिक्कार केला पाहिजे। बंदी ताबडतोब उठवण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न शक्य आहेत ते केले पाहिजे। खूप खूप धन्यवाद केतकर सर तुमच्या या फार महत्त्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी। केतकर सर म्हणतात की पहिल्यांदाच देशात त्यांनी तर आणीबाणीचा काळ बघितला, अत्यंत जवळनं त्यांनी तो कव्हरही केला आहे। त्या काळात सुद्धा अशी कारवाई कधी करण्यात आली नव्हती जी आता एका चॅनलवरती करण्यात आलेली आहे, कुठल्याही वृत्तपत्रावरती किंवा वृत्तवाहिनीवरती करण्यात आली नव्हती, पण आता ती कारवाई करण्यात आली। आणि लोकशाही मराठी वृत्तवाहिनी, तुमचा आवाज मांडणारी वृत्तवाहिनी ही पुढील 30 दिवसांसाठी बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।